हृदय गंगा वाहे भरूनी, हृदय गंगा वाहे भरूनी, हृदय गंगा वाहे भरूनी। जय जय स्वामी चक्रधरा, सदा असावा तू जवळी। जय जय स्वामी चक्रधरा, सदा असावा तू जवळी। तुझ्या कृपेचा जिव्हाळा, तुझ्या कृपेचा जिव्हाळा, हीच मागणी वेळोवेळी। जय जय स्वामी चक्रधरा, सदा असावा तू जवळी। जय जय स्वामी चक्रधरा, सदा असावा तू जवळी। जय प्रजापाळका, जय श्री स्वामी चक्रधरा, जय प्रेम रूपा, जय श्री स्वामी चक्रधरा, जय स्वयं प्रकाशी, जय श्री स्वामी चक्रधरा, जय ज्ञान दीपा, जय श्री स्वामी चक्रधरा, जय सकळ ज्ञानी, जय निर्मळा, जय सकळ ज्ञान। दंडवत प्रणाम। देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे राहेर सर्व सुखाचे माहेर। दंडवत प्रणाम। स्वामींच्या लीळा बहु असती सुसंग, करिता श्रवण सारे पाप होती भंग, करिता श्रवण सारे पाप होती भंग। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। राहेर नांदेड 12 वर्ष अवस्थान। नाशिक त्र्यंबकेश्वर पासून ते राहेर नांदेड पर्यंत हा स्वामींचा 12 वर्ष म्हणजे 12 वर्षाचा कालखंड, जे 12 वर्षाचं वास्तव इकडे आहे गंगार तीरला स्वामींचं। आणि राहेर इथलं जे राहेर साऱ्या देवाचं माहेर म्हणून ओळखल्या जातं, किंवा कोणी असे म्हणतं राहेर सर्व सुखाचे माहेर असं म्हणतात। आणि इथे आल्यानंतर जे मुख्य महास्थान आहे, महास्थाना तिथं जी तुम्ही स्क्रीनमध्ये पाहत आहात, माझ्या पाठीमागं जे वृक्ष आहे त्या वृक्षाखाली स्वामींचं आसनस्थान होतं। तिथे स्वामी बसायचे आणि त्याच्याच बाजूला एक मृत्युंजय स्थान आहे। मृत्युंजय म्हणजे मृताचा जय करणे। स्वामींनी त्या ठिकाणी एका मृत व्यक्तीला जिवंत केलेलं आहे। आता ही मृत व्यक्ती म्हणजे कोण? मृत व्यक्ती म्हणजे वामन पेंद्याची पत्नी, ती म्हणजे यल्लाईसा। त्या यल्लाईसाला स्वामींनी या ठिकाणी जिवंत केलं। अंतिम संस्कार करण्यासाठी वामन पेंद्यांनी आपल्या पत्नीला स्मशानभूमीमध्ये आणल्यानंतर तो शेवटचं पाणी पाजण्यासाठी, म्हणजे तो आपल्या पत्नीला शेवटचं पाणी पाजण्यासाठी तो गंगेकडे जात असताना त्याने स्वामींना पाहिलं। तो पाणी घेऊन आला, स्वामीपाशी येऊन तो दुःख करायला लागला। दुःख करत असताना स्वामींनी विचारले, तुम्ही दुःख का करत आहात? सर्वत आहे, मुले आहेत, सर्व काही चांगलं आहे। जी सर्व काही चांगलं असून सुद्धा जी दररोज तुम्हाला स्त्री भिक्षा वाढत होती, ती स्त्री आता राहिलेली नाही।
आता तुम्हाला कोण भिक्षा वाढणार, यामुळे मी दुःखी आहे. स्वामींनी विचारले, ती कुठं आहे? तेव्हा तो सांगतो, जीजी इथे समोरच स्मशानभूमी आहे, तिथे मी अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर स्वामी त्या प्रेताजवळ जातात आणि त्या यल्लाईसला म्हणतात, बाई उठा, बाई उठा, इथे एक पाणी पात्र देण्यास आहे. आणि ती महिला खडबडून जागी होते. उठता क्षणी ती प्रभूच्या श्रीचरणाला लागते. लागल्यानंतर घरी जाते, स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक बनवून स्वामींना वाढण्यासाठी घेऊन येते. ती वाढणार तेवढ्या स्वामी म्हणतात, बाई तुम्ही थांबा, वामन पेंद्याच्या हाती द्या. तेव्हा तो वामन पेंदी स्वामीजींना विचारतो, जीजी असे का? स्वामी म्हणता, तिने जे पुन्हा मला भिक्षा दिली तर तिचा देहांत होऊ शकतो, म्हणून स्वामी वामन पेंद्याकरवी ती भिक्षा घेतात. हे इथल्या जे मेन महास्थान आहे, ह्या इथल्या लीळा आहेत. आता आपण थोडं पुढे जाऊया. आता म्हणजे जे गावामध्ये जे 5 स्थान आहेत, जे पहिल्या सुरुवातीला येतं महाद्वार स्थान, म्हणजे त्या ठिकाणी स्वामी थोडा वेळ विश्रांतीसाठी त्या ठिकाणी जाऊन बसायचे. तिथून लगेच पुढे महाद्वार स्थान येते, कारण पूर्वी गावाला वेशी असायच्या. म्हणजे ते असा नेम होता की बा 6च्या नंतर जर माणूस बाहेर गेला तो बाहेरच राहायचा, म्हणजे सकाळी 6लाच तो आतमध्ये यायचा आणि आतला बाहेर जाऊ शकत नव्हता आणि बाहेरचा आत येऊ शकत नव्हता, असा पहिला नेम होता. मग तिथून स्वामी येत जात असायचे. येत जात असताना स्वामी त्या महाद्वाराला स्पर्श करायचे की त्या ठिकाणी जो जीव दुःख भोगत आहे त्या जीवाला तिथून मुक्त करण्यासाठी परमेश्वराने म्हणजे स्वामी तिथे हात लावायचे. म्हणजे आपली जी श्रीकर आहे त्या महाद्वाराला लावायचे. तिथून पुढे ती एक महत्त्वाची लीळा म्हणजे ती भिक्षा स्थान. या राहेर नगरीमधला मोठा राजा होता तो सावकार. त्याची मिरवणूक निघाली होती. मिरवणूक निघाली असताना स्वामी श्रीकरामध्ये भिक्षा घेऊन नदीकडे जात असताना त्या राजाचा जो सेवक आहे तो राजाची मिरवणूक येते म्हणून तो माणसांना साईडला करत असताना, हे सर्व साईडला करत असताना त्याचा नकळत धक्का स्वामींना लागतो. तो धक्का लागून स्वामींची भिक्षा जमिनीवर सांडते. सांडल्यानंतर स्वामी ते भिक्षा वेचायला सुरुवात करतात. वेचायला सुरुवात करत असताना त्या सावकाराची तिकडून मिरवणूक येत असते. तो स्वामींची बरी 32 लक्षणी मूर्त पाहतो आणि तो पत्रीच्या खाली उतरतो, स्वामींच्या श्रीचरणाला लागतो आणि स्वामीजींना तो विनंती करू लागतो, जी मी तुम्हाला यापेक्षाही पाचीपक्वान्न देतो, हे तुम्ही राहू द्या. स्वामी म्हणतात, नाही, आमच्यासाठी हीच भिक्षा महत्त्वाची आहे. म्हणजे स्वामींना आधी आचरली मग भक्तिजन अशी सांगितले. म्हणजे स्वामी या ठिकाणी आम्हाला दाखवतात की त्या भिक्षांनाचं महात्म्य किती आहे. म्हणून तर आमच्या परमार्गामध्ये अधिकरणं असतील, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतील, ज्ञानी असतील, आम्हाला सांगत असतात या अन्नदानाचं महत्त्व. कारण ते पवित्र आहे. अमृताची गोडी या भिक्षान्नाच्या पदार्थामध्ये आहे.
म्हणून स्वामींनी त्या सावकाराला सांगितलं. मग त्याने स्वामीजींना दंडवत केला आणि स्वामी आता तेथून भोजन टेकडी म्हणजेच जे नदीमध्ये जे स्थान आहे आरोग्य स्थान तेथे जातात. त्याच्या अगोदर एक नरसिंहमढी स्वामीजी म्हणजे नरसिंहमठामध्ये स्वामी काही वेळासाठी तिथे आसनस्थ असायचे. मग ही जे नदीमधलं जे स्थान आहे या ठिकाणी 2 महत्त्वाच्या लीला घडलेल्या आहेत. पंचकुळाचार्य ग्रहनिवृत्ती आणि आरोग्य स्थान. आता पंचकुळाचार्य म्हणजे नेमका हा कोण? पंचकुळाचार्य म्हणजे हा 5 कुळाचा आचार्य आहे आणि त्याचा शिष्य दुसऱ्या गुरुने चाळवला. कारण आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे शिष्याभिमान तो मिळे पिशाधिक. म्हणजे एका पतिदेवाला जेवढा आपल्या पत्नीचा अभिमान नसतो तेवढा अभिमान एका गुरुला आपल्या शिष्याचा असतो. या शिष्याभिमानास्तव तो गुरु त्या सावकाराच्या दुकानातून वीस आणतो आणि तो त्या सावकाराच्या दुकानातून आणल्यानंतर तो घेतो. घेतल्यानंतर तो भूत योनीला जातो. मग ज्या सावकाराच्या दुकानातून आणलं होतं ज्याला दिलेलं होतं तो भूत होतो. तो भूत झाल्यानंतर तो ज्याच्या दुकानातून त्याच्या मुलाला धरतो. धरल्यानंतर तो मुलगा दररोज आरडाओरड करायचा, गावातल्या लोकांना त्रास द्यायचा. स्वामी एक दिवस भिक्षा घेऊन जात असताना ते स्वामींची बरी 32 लक्षणी तो मूर्त पाहतो आणि तो आता दुःख करायला लागतो. गावातल्या लोकांना खरं वाटत नाही. हा दररोज असा म्हणतो मला सोडा मला सोडा. सोडल्यानंतर हा आरडाओरड करत असतो. तो त्या दिवशी मात्र तो प्रामाणिकपणे सांगतो पण सांगत असतो की मला खरंच सोडा, मी काहीच करणार नाही. काय आश्चर्य. सोडल्यानंतर तो काही न करता तो स्वामींच्या पाठीमागं चालू लागला. स्वामी पुढे आहेत, तो पाठीमागं आहे. कारण स्वामी सर्वज्ञ आहे, स्वामींना माहीत आहे. तिथे आल्यानंतर तो स्वामींच्या श्रीचरणाला लागतो आणि देवाला म्हणतो जीजी मला आपला प्रसाद द्यावाजी. स्वामी म्हणतात आम्ही प्रसाद देणार नाही तुम्हाला. आमचं भोजन झाल्यानंतर जे ते जो प्रसाद राहील तो तुम्ही घ्यायचा. मग त्या ठिकाणी स्वामींचं भोजन होतं. तो स्वामी म्हणतात आपण कोण? तो ग्रह असतो. तो म्हणतो जी आपणाला सर्व माहीत आहे, मला माहीत आहे, तुला माहीत आहे. हे जरी सर्व खरं असेल परंतु हा जो जनसमुदाय जमलेला आहे त्यांना थोडंच माहीत आहे. तो मागचा सर्व वृत्तांत सांगायला सुरुवात करतो. तो म्हणजे कसा कसा इथपर्यंत आला, काय झालं हे सर्व सांगितल्यानंतर त्या गावात लोकांना आश्चर्य वाटलं. म्हणून अशा इथल्या ह्या सर्व महत्त्वपूर्ण लीळा आहेत. कारण ईश्वराच्या लीळेचे चिंतन केल्यानंतर अनंत जन्मातील अनंत कर्म जे आहेत या जीवाने जे जोडलेले आहेत ते नाहीसे होतात. म्हणून लीळा चिंतन करायचे असतात. दंडवत प्रणाम. श्री चक्रधर स्वामी की जय. त्या पंचकुळाचार्य भूतयोनीतून मुक्तता केली स्वामी. या राहेर नगरीतल्या अनेक लीळा या ठिकाणी घडल्या गेल्या. काही उपलब्ध आहेत, काही गरदळले. दुसरं हरनाळा येथे लासीपिल्ली खेळणे स्थान या ठिकाणी हरनाळा येत आहे. पूर्वी या ठिकाणी एक तलाव होतं आणि तलावाच्या साईडला एक जाळी होती. जाळीमध्ये वाघिणीची पिल्ले होती. स्वामी या ठिकाणी वाघिणीचे पिल्ले खेळत बसले होते. वाघीण आली समोरून. अकराळ विकराळ तिचं रूप
स्वामीला नजरला नजर दिली आणि ती शांत झाली, अशी या राहेर किंवा हरणाळा या परिसरातली लीळा आहे. खूप काही या ठिकाणी स्वामींनी आमच्यासाठी देऊन गेलेलं आहे. अहोभाग्य परिसराचं, या उपदेशी बांधवांचं, त्यांच्या जीवनामध्ये असाच भक्तियोग त्यांच्या जीवनामध्ये चांगला योग अशी शुभकामना मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की